पूर्वी टीनेजर म्हणजे एवढी भीती वाटायची ना, आता टीनेजर म्हटलं की सगळ्यांना एक भीती वाटायला लागते. बरोबर, पण बरोबर. तसं नाहीये. हं, काही गोल्डन रूल्स आहेत. हं, जसं एज ॲप्रोप्रिएट आहे. म्हणजे हं, पहिली 7 वर्ष मुलांची असतात ती फिजिकल हं, डेव्हलपमेंटसाठी हं, असतात. हं. त्याच्या पुढची 7 वर्ष त्यांची भावनिक विकास होत असतो बरोबर. आणि 14 वर्षानंतर त्यांचा वैचारिक विकास हं, होत असतो. हं, आता टीन 13, 14, 15 तर टीनमुळे ते टीनएज म्हणतो. हं, सगळ्यात सोपं म्हणजे जेव्हा मी टीनेजर्स माझ्याकडे एक साधारण 6 to 12चा एज ग्रुप टीनेजरमध्ये येतो. हं, मी साधं सोपं टीचर्सला एकच सांगते, ट्रीट देम लाईक अ ॲडल्ट. हं, सिम्पल आहे. आपण ॲडल्टला जसं ट्रीट करतो तसं त्यांना रिस्पेक्ट दिला, हं, ते तुमचं सगळं ऐकायला तयार होते. हं, कारण काय असतंय की कुठेतरी आपणच त्यांच्या मनात गोंधळ तयार करतो. हं. कधीतरी आपण स्टेटमेंट करतो की तुम्ही मोठे झाला आहात, तुम्ही हे करायला पाहिजे. त्यांना वाटतं हो रिअली मी मोठं झालं आहे, आता मी डिसिजन घेऊ शकतो. नाही तू लहान आहे, तू विचारल्याशिवाय हे करायचं नाही. त्यांना वाटतं की नक्की लहान आहे की मोठं आहे. हं, दुसरं म्हणजे मग पालकांबद्दल डाऊट क्रिएट होतो की त्यांच्या सोयीनुसार हे मला लहान मोठं बनवतात. हं, त्यामुळे तेच आहे की जसं आपण मोठ्यांना हं. एक रिस्पेक्ट देतो, मोठ्यांबरोबरही आपली मतांतरं असतात. बरोबर. सगळ्यांसमोर नाही बोलत. हं, त्यामुळे त्यांच्याशी ज्या चुका आहेत त्या एकटं असताना त्यांना दाखवलं, हं, समजावून सांगितलं, समजावून घेतलं, हं, तर त्यांना लक्षात येतं. पण तुम्ही त्यांना डिक्टेट करायला गेल्या, मी म्हणेन तो कायदा आणि मी म्हणेन ते तुला ऐकूनच घेतलं पाहिजे, हं, तर या एज ग्रुपमध्ये दे आर गोइंग टू चॅलेंज युअर डिसिजन. आणि आपण काय करतो की मी सांगते तेवढं ऐक. मग हं, ठीक आहे, तुम्ही सांगतात आम्ही ऐकतो. हं, तुम्ही म्हटलं हे कर, करतो. हं, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेसची रिस्पॉन्सिबिलिटी ते घेत नाही. हं. तुम्ही सांगितलं तुम्ही होतं ना, सांगितलं होतं. मी केलं, हं, आता बाकीचं तुम्ही सांगा. हं.